नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 90 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। मुंबईमधील वरळीमध्ये हिट अँड रनच्या घटनेमध्ये शिंदे गटातील उपनेते राजेश शहा ताब्यात। कार ड्रायव्हर चालवत असल्याचा शहांचा जबाब आहे, तर कार मिहिर शहा चालवत असल्याचा जखमीचा जबाब। मध्यरात्रीपर्यंत जुहूतल्या बारमध्ये पार्टी गेल्याचे फोटो मिहिर शहाकडून इंस्टाग्रामवर अपलोड। पार्टीनंतर मिहिर शहा गाडी चालवत असल्याची शक्यता। कार ड्रायव्हर की मिहिर शहा चालवत होता याची चौकशी सध्या सुरू आहे। अपघाताच्या घटनेनंतर मिहिर शहा गोरेगावमध्ये नातेवाईकाच्या घरी गेला। बांद्र्यात मित्राकडे जातो सांगून फोन बंद केला। पोलिसांचं एक पथक मिहिरच्या शोधासाठी बांद्र्याकडे रवाना। कायद्याचा धाक राहिला नाही, आरोपीवर कठोर कारवाई करावी। वरळीत हिट अँड रन प्रकरणानंतर आदित्य ठाकरेंची मागणी। कायद्याचं पालन न केल्यास आणि चूक झाली असल्यास कारवाई करावी। वरळीमध्ये हिट अँड रन प्रकरणामध्ये अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। वरळी अपघातामध्ये कुणालाही पाठीशी घालणार नाही। शिंदे गटाचा कार्यकर्ता असला तरी सर्वांना समान न्याय देणार आहोत आपण, मुख्यमंत्री शिंदेंची ही ग्वाही। 302 अंतर्गत कडक कारवाई झाली पाहिजे, दोषीला आम्ही सोडू देणार नाही, मनसेच्या संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। महायुती सरकारच्या पापाचा घडा भरला। पापाचा घडा झाकण्यासाठी योजनांचं पांघरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। कुणाच्या पापाचा घडा भरला हे जनता विधानसभेला ठरवेल, आम्ही जनतेच्या सन्मानाची योजना आणली, मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना उत्तर। उद्धव ठाकरेंकडून छत्रपती संभाजीनगरमधील दुष्काळग्रस्त भागातील शेतीची पाहणी। पीक विम्याचे पैसे मिळत नाही, उद्धव ठाकरेंसमोर शेतकऱ्यांनी मांडली व्यथा। जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले याचा आनंद आहे, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। आरक्षणाच्या मुद्द्यावरून होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये सर्वसामान्य तोडगा काढा, मी पाठिंबा देतो। आरक्षणाची टक्केवारी वाढवण्याचा निर्णय घ्या, राज्यामध्ये आणि केंद्रात देखील प्रस्तावाला पाठिंबा देतो। उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। मनोज जरांगेंचा फोन त्यांना गेलेल्या उद्धव ठाकरेंनी तर रॅलीमध्ये असल्यानंतर बोलतो। मनोज जरांगेंनी उद्धव ठाकरेंना हा निरोप दिला। महाराष्ट्र लाचार गद्दारांचा होऊ देणार नाही, हिंमत हरणार नाही, आम्ही लढणार आणि संभाजीनगर पुन्हा जिंकणार म्हणजे जिंकणारच। शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा हा निर्धार। छत्रपती संभाजीनगरचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालेल्या ठाकरे गटात आणि उद्धव ठाकरेंनी राजू शिंदेंच्या हाती शिवबंधन बांधलंय। संभाजीनगरमधील 6 माजी नगरसेवकांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला। राजू शिंदेंबाबत माझी नाराजी, मात्र ठाकरेंचा शब्द मान्य आहे। राजू शिंदेंच्या प्रवेशावर चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया। शिंदेंमुळे माझा दोनदा पराभव, उद्धव साहेबांचा निर्णय म्हणून सहन करणार, अशी ही प्रतिक्रिया। खैरेंना भेटून त्यांची नाराजी दूर करणार, मी आधी भाजपमध्ये होतो, आता खैरे माझे नेते। खैरेंच्या नाराजीवर राजू शिंदेंची प्रतिक्रिया। एक विधानसभा 5 जणांना शब्द, उद्धवजी शब्द कसा पाळणार? छत्रपती संभाजीनगरमध्ये अज्ञात व्यक्तीनं बॅनरबाजीमधून उद्धव ठाकरेंना केलाय सवाल। ठाकरेंचा संकल्प मेळावा काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी आहे का? काँग्रेसनं आपणच मोठा भाऊ असल्याचं ठाकरे गटाला सांगितलंय, उदय सामंतांचा टोला। हिंगोलीच्या जवळा बाजारामध्ये मनोज जरांगेंचं जंगी स्वागत। मराठा समाजाच्या वतीनं क्रेननं हार घातलेला आहे, तर जरांगेंच्या मराठा शांतता जनजागृती रॅलीचा आजचा दुसरा दिवस। मनोज जरांगेंनी मागण्या पूर्ण झाल्या तरी लढावा। 288 मधील SC/STच्या जागा सोडून सर्व इतर जागांवर गरीब मराठा लोकांना उमेदवारी द्यावी, वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचं हे आवाहन आहे। परभणीत मनोज जरांगेंचं जोरदार स्वागत। सरकारनं छगन भुजबळ यांना आवरावं, मराठ्यांमध्ये सरकार उलथून टाकण्याची ताकद आहे, मनोज जरांगेंचा सरकारला हा इशारा। आम्ही काय गैरसमज पसरवला, फडणवीसांनी सांगावं, आमच्या आई बहिणींवर गोळ्या घातल्या हे खोटं आहे का? जरांगे पाटलांचा सवाल, तर फडणवीसांनी भुजबळांचा ऐकून गुन्हे मागे घेतले नाही, जरांगे पाटलांचा आरोप। मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर 288 पाडायचे, 288 पाडून नंतर मुंबईला जाऊ, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा आहे। सरकारचं ऐकून चंद्रकांत पाटील गैरसमज पसरवत आहेत म्हणून ते सगळे सोऱ्यांची गरज नाही म्हणतात। चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंचं उत्तर। मराठ्यांना त्रास देणाऱ्या ओबीसी नेत्यांना पाडा। परभणीमधील सभेतून मनोज जरांगेंचा हल्लाबोल। ज्यांनी अशांतता निर्माण केली त्यांना शांतता रॅली काढण्याचा अधिकार आहे का? लक्ष्मण हाकेंची जरांगेंच्या शांतता रॅलीवर ही टीका आहे। भागीरथ भालकेंकडून शरद पवारांकडे पक्षप्रवेश करण्याची इच्छा व्यक्त। जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, शरद पवारांचं आश्वासन। लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, त्यामुळे विधानसभेत महाविकास आघाडीच्या जास्त जागा काँग्रेस लढणार।
मोदी सरकारचं उथळलेलं खेचर आता 400 पार करणार होतं, पण आपण त्याला खेचराला महाराष्ट्रात 40 वरून 9 वर आणलंय. उद्धव ठाकरेंचा हा घणाघात. पण संभाजीनगर आणि रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा गेल्याचं शल्य आहे. ठाकरेंचं वक्तव्य, मला मुख्यमंत्री म्हणून आता हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका. चंद्रपूरमधील सत्कार कार्यक्रमात वडेट्टीवारांच्या कार्यकर्त्यांना या सूचना आहेत, तर 200 आमदार निवडून आणण्याचा देखील केला व्यक्त निर्धार. अडचणीत वाढ होऊ नये म्हणूनच अजित पवार त्यांच्या गटामध्ये गेले. तिकडे त्यांचं सरकार आहे, त्यामुळे अजितदादांना मदत होणार आहे. आणि मदत होणार आहे तर माजी मंत्री अनिल देशमुखांनी अजित पवारांवर टीका करताना हे वक्तव्य केलं. सरकारच्या काही लोकांचा डांबरमध्ये भ्रष्टाचार, जयंत पाटलांचा आरोप. तर आरडी सामंत कंपनीनं केलेल्या कामाच्या चौकशीची देखील मागणी. चुकीच्या माहितीवरून जयंत पाटलांनी विधान करणं दुर्दैवी. जयंत पाटलांच्या डांबर घोटाळ्याच्या आरोपांवर उदय सामंत यांचं उत्तर. खासदार निलेश लंकेंच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस. निलेश लंके यांच्या नेतृत्वात शहरातून ट्रॅक्टर रॅली, कांदा तसंच दुधाला भाव देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. तर अहमदनगरमध्ये निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी देखील महिलांसह ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभागी झाल्या. लंकेंच्या जनाक्रोश आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. इस्लामपूर न्यायालयाकडून राज ठाकरेंना दिलासा. सांगलीच्या शिराळ्यामधील गुन्ह्यामधून राज ठाकरे यांची दोषमुक्तता. 2008 साली मनसेनं केलेल्या आंदोलनाचा गुन्हा दाखल झाला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमेरिका दौऱ्यावर. सेलिब्रिटी क्रूजवर राज ठाकरेंचं वास्तव्य. क्रूजवरील मराठी भाषिक कर्मचाऱ्यांसोबत संवाद. शिखर बँक घोटाळा प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी. मूळ तक्रारदारांची हायकोर्टात धाव. अजित पवारांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता. सुप्रिया सुळेंची अजित पवारांच्या काटेवाडीमधील निवासस्थानी भेट. शर्मिला पवार आणि योगेंद्र पवार देखील सोबत होते. तुकाराम महाराजांच्या पालखी दर्शनानंतर अजित पवारांच्या निवासस्थानी एकत्र. तर मी अजित पवारांच्या घरी नाही तर आशा काकींच्या घरी गेले होते. काटेवाडीतील आल्यावर काकींची भेट घेतली. काटेवाडीमध्ये दादांची माझी भेट झालेली नाही. सुप्रिया सुळेंचं हे वक्तव्य आहे. तुकोबांच्या पालखी सोहळ्यात अजित पवार, सुप्रिया सुळे एकत्र. योगेंद्र पवार आणि शर्मिला पवारांचा पालखी सोहळ्यात सहभाग. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बारामतीमध्ये तुकोबारायांच्या रथाचं सारथ्य. तर अजित पवार बारामती ते काटेवाडीपर्यंत पायी वारीत देखील झाले सहभागी. पुण्यातील वारीमधील वारकऱ्यांच्या सेवेत सुनेत्रा पवार रमल्या. सुनेत्रा पवारांनी बारामतीमध्ये वारकऱ्यांसाठी चपात्या लाटल्या. काटेवाडीत तुकोबांच्या पालखी सोहळ्यात रंगलेत मेंढ्यांचं रिंगण आणि तुकोबांच्या पालखीचा आजचा इंदापूरच्या सणसर इथं मुक्काम असेल. श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडीमध्ये दाखल. छत्रपती साहित्य स्कूलच्या बाल पथकानं लेझिम खेळण्याचा आनंद घेतलाय. आजपासून विठ्ठल रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन 24 तास सुरू. भाविकांच्या सोयीसाठी विठुरायाचे दरवाजे आता 25 जुलैपर्यंत 24 तास खुले राहतील. श्री विठ्ठलाला थकवा जाणवू नये यासाठी पाठीमागे कापसाचा लोड लावला जाणार. आजपासून 24 तास विठुरायाचं दर्शन घेता येणार. पंढरपूरच्या वारीसाठी गोंदिया जिल्ह्यामधून 21 बस सोडण्यात येणार. आषाढी एकादशी निमित्तानं भाविकांची संख्या लक्षात घेता परिवहन महामंडळाचा निर्णय. बीडच्या अंबेजोगाईत भव्य अश्वरिंगण सोहळा. सोहळ्यामध्ये वारकरी पाऊल घोगड्यांचे खेळ रंगलेत. रिंगण सोहळा पाहण्यास भाविकांची गर्दी. कोल्हापूरमधील विशाळगड अतिक्रमण मुक्त होण्यासाठी सकल हिंदू समाजाची महाआरती. खबरदारीच्या दृष्टीनं विशाळगडावर पोलिसांचा बंदोबस्त. मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस. पुढील 2 दिवस रत्नागिरीमध्ये अतिवृष्टीचा इशारा. तर आज साताराला मुसळधारेचा इशारा. रायगड जिल्ह्यामधील 19 गावांना भूस्खलनाचा धोका. महाडमधील 9, पोलादपूरमधील 6 गावांना सतर्कतेचा इशारा. ठाण्याच्या शहापूर भागाला मुसळधार पावसाचा फटका. शहापूरच्या कमरे पुलावर पाणी साचलेल्या तर भारंगी नदीचं पाणी परिसरात शिरल्यानं पूरजन्य परिस्थिती. एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू. मुसळधार पावसामुळे तळोजा पनवेल महामार्ग पाण्याखाली. अनेक गाड्या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या आहेत आणि उरण पनवेल महामार्गावर मुसळधार पावसामुळे पाणी साचलं होतं. वाहतूक मंदावली. पनवेलमधील नावडे नदीला पूर. कळंबोलीमधील पुराचं पाणी रेल्वे रुळावर. मंगळुरू एक्सप्रेस मुंबईला येतानाच कळंबोलीजवळ अडकली होती. प्रवासी गाडीमधून उतरून पायी चालत निघाले. पनवेलमधील पडघे गावाला पुराचा वेढा. पडघे गावाजवळून जाणाऱ्या नदीला पूर. अनेक गाड्या वाहून गेल्याची माहिती. सांगलीच्या चांदोली परिसरामधील नैसर्गिक धबधब्यांची पर्यटकांना साथ. दमदार पावसामुळे धबधबे प्रवाहित. सांगलीच्या चांदोली धरण परिसरामध्ये दमदार पावसाची हजेरी. 2 दिवस झालेल्या पावसामुळे धरणाचा पाणीसाठा पोहोचलाय 46.8%.
अमरावती शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस. शहरात पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा. तर 15 दिवस दडी मारल्यानंतर पावसाचं आगमन झाल्यानं शेतकरी सुखावलाय. कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला. पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली. यंदा पहिल्याच पावसात पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर. रत्नागिरी जिल्ह्यातील अर्जुना धरण भरलेलं आहे. मुसळधार पावसामुळे अर्जुना धरण ओव्हरफ्लो. तर काल रात्रीपासून लांजा, राजापूर आणि साखरपा परिसरात जोरदार पाऊस. सिंधुदुर्गच्या माणगाव खोऱ्यामध्ये मुसळधार पाऊस. माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर. पुरामुळे अंबेरी पुलावरून पाणी वाहायला सुरुवात. मुंबईतील धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा. समाधानकारक पाऊस न पडल्यास मुंबईमधील 10% पाणी कपात देखील वाढण्याची भीती आहे. ठाणे जिल्ह्यावर पाणी कपातीचं संकट. पावसानं पाठ फिरवल्यामुळे धरणांनी तळ गाठलाय. तर बारवी धरणामध्ये 27% पाणीसाठा शिल्लक. नवी मुंबईकरांवर देखील पाणी कपातीचं संकट. मोरबे धरण क्षेत्रात अद्यापही पावसाची प्रतीक्षा. तर मोरबे धरण अद्यापही 70% कोरडं ठाक. डोंबिवली पुन्हा हादरली. डोंबिवली एमआयडीसीमध्ये 2 स्फोट. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल. कामगार कंपनीमध्ये अडकल्याची भीती. एमएमआरडीएचं धारावी अधिसूचित क्षेत्रामधील 2000 चौरस मीटर जागा धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय. प्राधिकरणाच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी. कुलाबा वांद्रे मेट्रो 3 साठी जायकाकडून आता 4656 कोटींचं कर्ज मिळणार. जायकाची वडाळा ते सीएसएमटी मेट्रो 11ला देखील कर्ज देण्याची तयारी. कुलाबा ते सिब्ज मेट्रो 3 प्रकल्पामधील स्थानिकांच्या बांधकामासाठी तोडलेल्या 2600 झाडांपैकी अवघ्या 584 झाडांचंच पुनर्रोपण. तर एमएमआरसीएलची उच्च न्यायालयाच्या विशेष 20 सदस्यीय समितीला ही माहिती आहे. साऊंड टेस्टिंगमुळे पुण्यामध्ये नदीपात्रात मोठी वाहतूक कोंडी. शनिवारी साऊंड टेस्टिंग ऐकण्यासाठी नदीपात्रात गर्दी. वाशिममध्ये पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांवर पीक उपटून टाकण्याची वेळ आली. तर शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामधील पासपोर्ट विभागाकडून 42 भारतीय पासपोर्ट रद्द. तर अनधिकृत राहत असलेल्या बांगलादेशी इस्मांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे हे मिळवले होते भारतीय पासपोर्ट. पुणे पीएमपीएल बस पर्यटन बस मालामाल झाली. जून महिन्यामध्ये पर्यटन बसचं उत्पन्न 1.5 लाख रुपये टक्क्यांवर गेले. तर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी पीएमपीएलची बस सेवा आहे. पुण्यात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ. 6 महिन्यामध्ये पुणेकरांना 98 कोटींचा गंडा. 6 महिन्यात 1894 तक्रारी आलेल्या आहेत. सौर ऊर्जा योजनेला जनतेचा चांगला प्रतिसाद. आतापर्यंत 1 कोटीहून अधिक अर्ज. मात्र पहिल्या 3 ते 4 महिन्यात केवळ 16,000 रूफटॉप सोलर यंत्रणा कार्यान्वित झाल्यात. जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यामध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. चकमकीत 4 दहशतवादी मारले गेले. तर 2 जवान शहीद. शहीदांमध्ये अकोला जिल्ह्यातील प्रवीण जंजाळ यांचाही समावेश. सुरतमध्ये 6 मजली इमारत कोसळून 7 जणांचा मृत्यू. ढिगारा उपसण्याचं काम सुरू. काही लोक अडकले असल्याची भीती. हाथरसमधील चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. संशयित संजू यादवला देखील 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आसाममध्ये 30 जिल्ह्यात पुराचा कहर. 24 लाख निर्वासित. अर्ध्या तासात पुराचं पाणी कमरेपर्यंत. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे चारधाम यात्रा आज रद्द. बद्रीनाथ विष्णुप्रयाग राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली. 5 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा. गाझाच्या शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला. 16 जणांचा मृत्यू. 75हून अधिक जखमी. शाळा दहशतवाद्यांचा तळ. लष्कराचा दावा. रोहित शर्मा WTC फायनल चॅम्पियन ट्रॉफीमध्ये कर्णधार असेल. मला विश्वास आहे. त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही या दोन्ही स्पर्धांमध्ये चॅम्पियन बनू. जय शहा यांचा विश्वास. अहमदाबादमध्ये जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात. यात्रेत मोठ्या संख्येनं भाविक दाखल. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहमंत्री हर्ष सांघवी यांनी घेतले दर्शन. ओडिशामधील पुरीमध्ये जगन्नाथ यात्रेला सुरुवात. भगवान जगन्नाथ दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. 2 दिवस सुरू असणार यात्रा. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच हैदराबादमध्ये पक्षाच्या मुख्य कार्यालयात चंद्रबाबूंचं जोरदार स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच ऑस्ट्रिया दौऱ्यावर. 9 ते 10 जुलै रोजी ते ऑस्ट्रिया दौऱ्यावर. तब्बल 41 वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान ऑस्ट्रियात जाणार. प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट निर्माता जॉन लॉन्डो यांचे कर्करोगानं निधन झालेल्या. तर वयाच्या 63व्या वर्षी त्यांनी घेतला अखेरचा श्वास. 3ऱ्या ग्रँड स्लॅम
विलंबन स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये इगा यांचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे, तर पुरुष एकेरीमध्ये नोवाक जोकोविचचा अटीतटीच्या लढतीमध्ये विजय झालाय.